राज्यात विधानसभा निवडणुकीची रंगत अगदी अंतिम टप्प्यात आली आहे। अनेक मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत। दोन प्रमुख पक्षात फूट पडल्याने यावेळी मतदारसंघातील गणितही बदलली आहेत। महत्त्वाचं म्हणजे अनेक इच्छुकांना यामुळे लढण्याची संधी मिळाली आहे। मतदारसंघात केवळ 1 to 1 लढती न होता तिरंगी आणि चौरंगी लढती होत आहेत। सध्या मतदारसंघांचा आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेतोय। विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहणार आहोत सांगोला विधानसभा मतदारसंघ। सांगोला तालुक्यात महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व महायुतीने शिवसेना पक्षाचे उमेदवार जाहीर केलेत। महाविकास आघाडीतील 2 उमेदवारीमुळे बिघाडीची चिन्ह निर्माण झाली आहेत। शेकापच्या देशमुखांसह दोन्ही शिवसेनेच्या तालुक्यातील 2 प्रमुख पाटलांनी शड्डू ठोकल्यामुळे तालुक्यातील राजकारणात यंदा तिरंगी लढत होणार हे फिक्स आहे। त्यामुळे ही लढत नेमकी कशी आहे, या लढतीत कोण पुढे आहे, तिरंगी लढत कोणाला फायद्याची ठरणार आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। काय झाडी, काय डोंगर आणि काय हॉटेल असं म्हणत राज्यभर प्रसिद्धी मिळवलेल्या सेलिब्रिटी आमदार शहाजी बापू पाटील यांचा हा मतदारसंघ। पण ही या मतदारसंघाची गेल्या 5 वर्षातली ओळख। त्याआधी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि दिवंगत गणपत आबा देशमुख यांचा हा मतदारसंघ म्हणून राज्यभर प्रसिद्ध होता। शेतकरी व कामगारांसाठी लढणारा नेता म्हणून तब्बल 11 टर्म या मतदारसंघातून गणपत देशमुख यांनी प्रतिनिधित्व केलं। मात्र 2019 मध्ये त्यांनी निवडणुकीच्या लढण्यातून माघार घेतली आणि तिथेच जुने विरोधक शहाजी बापू पाटील यांनी उचल खाल्ली आणि सांगोल्याची आमदारकी मिळवली। गणपत देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना शहाजी बापूंनी केवळ 813 मतांनी धूळ चारली होती। मात्र त्यानंतर शहाजी बापूंनी मतदारसंघात चांगला जोर लावला, मोठ्या प्रमाणात निधीही आणला, ज्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतही दिसून आला। माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना जिल्ह्यातील सांगोला वगळता माढा, पंढरपूर, करमाळा आणि माळशिरस या 4 मतदारसंघातून लीड मिळालं होतं। सांगोला मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं। सांगोल्यातून जवळपास 4500 मतांचा लीड निंबाळकर यांना मिळाला होता। सांगोल्यात शहाजी बापूंमुळेच हा लीड मिळाला हे वेगळं काही सांगायला नको। मात्र त्यानंतर एक मोठी उलटफेर झाली आणि शहाजी बापूंपुढे एक मोठं आव्हान निर्माण झालंय। शहाजी बापूंना 2019 मध्ये साथ देणारे दीपक आबा साळुंखे आता स्वतः निवडणुकीत उतरलेत। आजपर्यंत तालुक्यातील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी कधी शेकाप पक्षाला तर कधी शेकाप विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिला होता। 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून स्वतःचा अर्ज असतानाही साळुंखे पाटलांनी आमदार शहाजी पाटलांना पाठिंबा दिला होता। मात्र यावेळी साळुंखे पाटलांनी निवडणुकीच्या अगदी तोंडावर धक्का दिलाय। या विधानसभा निवडणुकीमुळे प्रथमच माजी आमदार साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत थेट शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवून त्यांनी शेकाप व शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना धक्का दिलाय। शहाजी बापूंना धक्का कारण शहाजी बापू दीपक साळुंखे यांच्या पाठिंब्यानेच आणि तेही केवळ 800 मतांनी निवडून आले होते। शेकापला यासाठी कारण महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ शेकापला पाहिजे होता। मात्र उद्धव ठाकरेंच्या सेनेनं हा मतदारसंघ शेवटपर्यंत सोडला नाही आणि दीपक आबांना उमेदवारी मिळाली। दीपक आबा यांनी सुद्धा गेल्या वर्षभर अजितदादांची साथ देत सत्तेचा लाभ घेत आपला गट चांगलाच मजबूत केलाय। त्यामुळे त्यांचं आव्हानही शहाजी बापूंपुढे असणार आहे। मात्र महाविकास आघाडीतील अजून एक पक्षाची इथे उमेदवारी आहे। शेतकरी कामगार पक्षानेही आपला उमेदवार इथे उतरवलाय। शेकापमधून गणपतराव देशमुखांचे 2 नातू 2019ची निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख या 2 चुलत बंधूंमध्ये काही वर्षांपासून पक्षांतर्गत वर्चस्ववाद सुरू होता। दोन्ही डॉक्टर बंधू आपल्या कार्यकर्त्यांसह अनेक वेळा वेगवेगळे कार्यक्रम घेत होते। पक्षांतर्गत कार्यक्रम पत्रिकेतील नावावरूनही काही वेळा इथे वाद निर्माण झाला होता। मात्र मग देशमुखांचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले आणि बाबासाहेब देशमुखांची उमेदवारी फायनल करण्यात आली। सांगोला या विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे। मागील निवडणुकीत शेकापचा उमेदवार थोड्या मताने पराभूत झाला होता।
दिवंगत गणपतराव देशमुख यांचा हा मतदारसंघ आहे. शेकापचा हा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे आता सध्या संपूर्ण तिरंगी लढत या मतदारसंघात आहे. सध्या प्रचारात तरी शहाजी बापू यांनी लीड घेतल्याचं चित्र आहे. पाठोपाठ उद्धव ठाकरे हेही दीपक आबा साळुंखेंसाठी ताकद लावताना दिसतील. तर बाबासाहेब देशमुख यांच्या मागे गणपतराव देशमुखांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत आणि जो निकाल येईल त्यातही अगदी चुरशीची फाईट असेल एवढं मात्र नक्की. राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.